नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्य संदर्भात, मग शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भात विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे गुरु, जो की तुमच्या 10व्या स्थानात म्हणजे कर्मस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि आता तो मार्गी सुद्धा झालेला आहे. त्याचप्रमाणे जो अष्टमेश आहे शनी, तो अष्टम स्थानातच आहे, तो सुद्धा मार्गी आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुमच्या 6व्या स्थानामध्ये बरेचसे ग्रह तुम्ही पाहत असाल. इथे तुमचं 6वं स्थान आहे, त्या ठिकाणी मंगळ हा संपूर्ण महिनाभर राहणार आहे. बुध सुद्धा साधारण 8 तारखेनंतर येणार आहे, 19 तारखेनंतर शुक्र येणार आहे. रवी सुद्धा इथेच आहे आणि 15 तारखेनंतर तो तुमच्या सप्तम स्थानात जाणार. म्हणजे बऱ्याच प्रमाणातले जे ग्रह आहेत हे 6व्या स्थानात असणार आहेत आणि 6व्या स्थानाला 6व्या स्थानामधून रोग, शत्रू आणि मातुल घडणं हे पाहिलं जातं. तर एकंदरीत 6वं स्थान हे अशुभ स्थानच म्हटलं जातं. पण काळजी करू नका. इथे दशमात असणारा जो गुरु आहे, नवम दृष्टीने तुमच्या 6व्या स्थानाला बघतो आहे. त्याच्यामुळे गोष्टी थोड्याफार तुम्हाला वाटेल की मना वेगळ्या आहेत, थोड्या त्रासदायक आहेत, पण त्या टोकाच्या होणार नाहीत. काळजी करू नका. हीच गोष्ट आरोग्याच्या संदर्भात सुद्धा लागू होतं. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला होतील जरूर, त्याची लक्षणं सुद्धा दिसेल, प्रत्यक्षात तुम्हाला जाणवेल सुद्धा. परंतु फारसा काय टोकाचा होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. आता याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुम्ही अगदी बिनधास्त राहावं किंवा शरीराकडे लक्ष न द्यावं, असं काही करू नका. साधारण तुम्हाला तशाच प्रकारचे काही लक्षणे दिसतील तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. तर या ठिकाणी लक्षात द्या. त्याचप्रमाणे तुमच्या अष्टम स्थानात जो शनी भ्रमण करतो आहे, त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारणतः दीर्घ ज्या चालणाऱ्या व्याधी आहेत, त्या व्याधींकडे थोडंसं लक्ष द्या. त्याच्याकडे, कारण हा जो शनी आहे अष्टमातला, हा दीर्घ व्याधी देणारा असतो किंवा त्या संदर्भातले त्रास तुम्हाला देणार. तिकडे तर तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. तर एकंदरीतच सांगायचं झालं, जरी तुम्हाला शारीरिकतेच्या संदर्भात त्रास असतील, लक्षात घ्या इथे जो षष्ठ स्थानातला जो मंगळ आहे, हा तुम्हाला कापणं, भाजणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं किंवा अशा प्रकारचे शारीरिकतेच्या संदर्भातले त्रास देईल. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 15 तारखेनंतर, तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जसं की मंगळ. मंगळ साधारणतः आपण पाहतो, ऐकतो की मंगळ जो ग्रह आहे तो अशुभ ग्रह आहे, पाप ग्रह आहे. परंतु तुमच्या राशीकरता म्हणजे कर्क राशीकरता किंवा सिंह राशीकरता हा जो मंगळ आहे, हा मंगळ संपूर्णपणे शुभफलदायी अशा प्रकारचा ग्रह आहे आणि ज्योतिषशास्त्रीय भाषेत त्याला राजयोगकारक असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे मंगळ जरी इतरांसाठी अशुभ फलदायी असेल किंवा पापग्रह असेल, परंतु तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे. परंतु हा मंगळ सुद्धा तुमच्या संपूर्ण महिन्यामध्ये 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, की जो पंचमेश आणि तुमचा कर्मेश पण आहे, दशमेश सुद्धा आहे. पंचमेश या नात्याने जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या महिन्यामध्ये मोठे ट्रेड करू नका, मोठी रिस्क घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. लक्षात घ्या, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. मात्र या महिन्यामध्ये तुम्हाला अनपेक्षित सहज काही पैसे किंवा लाभ वगैरे मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचं जे काही तुम्हाला प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या पैशाच्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं, तर साधारण 20-22 तारखेनंतर गोष्टी थोड्याशा तुमच्या विरोधात जातील. या दरम्यान सांगायचं झालं, संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं, तर थोडंसं तुमचे जे खर्च आहे, तुमची जी गुंतवणूक आहे, याकडे उघड्या डोळ्यांनी किंवा अलर्टपणे पाहण्याची गरज आहे. अर्थात तुमच्या राशीला वेगळं काही सांगायला नको. कारण व्यवहारी अशा प्रकारची रास आहे, तरी सुद्धा कधी-कधी गोष्टी अशा प्रकारे किंवा परिस्थिती अशा प्रकारे समोर येते, की जेणेकरून आपल्याला जे निर्णय आहेत ते वेगळ्या प्रकारे घ्यावे लागतात. आपली मानसिकता थोडीशी वेगळी होते. या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. म्हणजे तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, तर तुमचा जो चतुर्थेश आहे शुक्र, हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 19 तारखेनंतर हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारण 20-22 तारखेनंतर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध आहेत, ते तेवढेसे चांगले राहणार नाही. तुमच्या राशीचा हा वीक पॉइंट आहे. म्हणजे घरातल्या व्यक्तींबद्दल ही तुमची जी रास आहे, ही प्रचंड अटॅच असते. म्हणजे ती एवढ्या प्रमाणात अटॅचमेंट असते, की घरातली माणसं खुश असतील तर तुम्ही खुश असता आणि आणि तुम्ही खुश असाल आणि घरातल्या माणसांना काही त्रास असेल, तर तुमचं लक्ष संपूर्ण घराकडे लागलेलं असतं, घरातल्या व्यक्तींकडे लागलेलं असतं. तर थोडंसं होमसिक अशा प्रकारची रास आहे आणि या महिन्यामध्ये साधारणतः
20-22 तारखेनंतर थोडासा असाच अनुभव येईल, की घरातल्या व्यक्तींबरोबर न जमणं, न पडणं आणि त्यामुळे तुमचा मूड थोडासा वर-खाली असणं. तर काळजी करू नका, कारण हा तात्कालिक परिणाम आहे. थोड्या दिवसानंतर हा नॉर्मल सुद्धा होईल. परंतु ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. घराच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण व्यवहार म्हणजे घर तुम्हाला तुमची वास्तव्य विकायची असेल, रिनोव्हेट करायची असेल, नवीन वास्तव्य करायचे असेल, तर थोडासा विचार करून घ्या. कारण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत किंवा त्याला तसा वेग येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लव्ह लाईफबद्दल. म्हणजे तुमचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारचं असेल, तर पंचमेश जो मंगळ आहे, मंगळ संपूर्ण महिना तुमच्या 6व्या स्थानात राहणार आहे. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर गोष्टी काही नेहमीसारख्या अगदी व्यवस्थित सुटसुटीत चालणार नाही. छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होणं, तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत, त्या थोड्याशा बोलण्याने वरचढ होणं किंवा त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी जाणवतील. जास्त लक्ष देऊ नका, कारण एखाद महिना फक्त आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये गोष्टी बऱ्याचशा नॉर्मल होतील. कारण जर का तुम्ही त्या गोष्टी वाढवल्या, तर त्या वाढल्या जातील आणि तुमचं जे प्रकरण आहे ते ब्रेकअपपर्यंत पोहोचेल. तर थोडीशी काळजी घ्या. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे या महिन्यात संपूर्णपणे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, स्ट्रेस, टेन्शन येऊ शकेल. कुठल्याही प्रकारचं जर का तुम्हाला या संदर्भातले जाणीव झाली, तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं आवश्यक आहे. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांनी सुद्धा संपूर्णपणे एफर्ट देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, या महिन्यामध्ये ग्रहांची साथ तुम्हाला नॉर्मल लाभणं थोडंसं कठीण राहील. त्याच्यामुळे एफर्टवर जास्त डिपेंड राहावं लागेल. प्रयत्नवादी राहा. ती गोष्ट सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मार्गी आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तुमच्या दोघांमध्ये येणार नाही. जसं आहे गाडी तशीच चालू राहील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तुमचं जे काही करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं, तर करिअर किंवा ज्याला पण तुम्ही जे काही काम करता, या संदर्भात विचार करायचा झाला, तर तुमचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश आहे मंगळ, तो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. अर्थात या दरम्यान तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत वगैरे करायला लागेल. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणच्या जे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल, त्याच्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याकडे थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक आहे. परंतु इथे एक गोष्ट चांगली आहे, की तुम्हाला अपॉर्च्युनिटी वगैरे चांगल्या मिळतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी वगैरे मिळतील, की ज्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगल्या वाटत असेल, तुम्ही घेऊ शकता. अर्थात नोकरीच्या संदर्भात बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, की माझी बदली होईल का? मग अपेक्षित ठिकाणी होईल का? वगैरे, वगैरे. तर अशा व्यक्तींसाठी हा जो महिना आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे खास करून कर्क राशीच्या, की तुमची बदली होणं, अपेक्षित स्थळं बदली बदली वगैरे होणं, हा प्रकार या दरम्यान बऱ्याच प्रमाणात होऊ शकतं. तर एकंदरीत हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा योग होऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोग आहे त्याच्याबद्दल. म्हणजे ग्रहयोगाचे जे परिणाम असतील ते नेमके तुम्हाला कशा प्रकारचे मिळतील, कोणत्या क्षेत्रात मिळतील आणि कधी मिळतील. तर साधारणतः दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या शनी जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होऊ शकतात. या दरम्यान जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे ट्रेड करू नका. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाचं केंद्रयोग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. या दरम्यान कागदपत्री व्यवहार, कोणा काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदपत्री व्यवहार करू नका. तुमचे अंदाज साफपणे चुकतील. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि रवीचा त्रिकोणी योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्षल तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून जे कामकरी माणसं आहेत किंवा जे जॉब करतात त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण योग आहे. जर तुम्ही जॉबलेस असाल तर जॉब वगैरे चांगला मिळेल. जर का तुम्ही आधीपासूनच जॉबमध्ये असाल तर काही चमकदार कल्पना तुम्हाला सुचू शकतील. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमच्या काही अपॉर्च्युनिटी किंवा संधी सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील, की जी चांगली गोष्ट आहे. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा लाभ योग होणार आहे. शनी जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतोय आहे. दोघांचा लाभ योग होणार आहे. अनपेक्षित काही लाभ होऊ शकतील. अगदी फारसं मोठ्या प्रमाणात नाही, परंतु छोट्या-मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी तुम्हाला सहजपणे मिळाल्या. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोणी योग आहे. आता हा जो मंगळ आणि गुरुचा त्रिकोणी योग आहे, हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो मंगळ
तुमच्या 6व्या स्थळामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. शुभ फलदायी अशा प्रकारचा योग राहील. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी घडतील, की ज्या शुभ फलदायी असतील. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर सुद्धा तुमची जी इंटरॅक्शन असेल ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. एक दबदबा तुम्ही स्वतःचा निर्माण करू शकाल ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी आणि तो सकारात्मकतेने दिसून येईल. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार आहे. नेप्ट्यून आणि शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. गुरु बुधाचा जो त्रिकोणी योग आहे तो सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल, कागदोपत्री व्यवहारामध्ये व्यवहाराच्या संदर्भात काही गोष्टी कोणाला कमिटमेंट प्रॉमिस किंवा किंवा अन्य काही गोष्टी करायच्या असेल घडामोडी किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी करायच्या असतील, तर हा जो गुरु बुधाचा जो त्रिकोणी योग आहे दिनांक 19 तारखेला होणारा, तो तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. त्याचप्रमाणे शुक्र आणि नेप्ट्यूनचा सुद्धा केंद्र योग होणार. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी ज्या महिला वर्ग असेल, त्यांच्यावर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील, तर लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचे तुमच्या घरातला ज्या स्त्री वर्ग असेल, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. आता ही जी मंगळ-बुधाची युती आहे, ती सुद्धा तसं पाहिलं तर तुमच्यासाठी थोडीशी अशुभ फलदायी राहील. खास करून यामध्ये एक गोष्ट आहे, की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्हाला हिंडायला फिरायला जास्त लागेल. मात्र तुम्ही जे काही कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी जे गुप्त शत्रू आहेत, म्हणजे जे तुमच्या तोंडावर फार चांगल्या मताने पाठून मागून कागाळ्या करतात, अशा लोकं तुमच्याकडे वरचढ झालेत किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या समोर येतील, तर थोडंसं शांतपणे आणि सखोलपणे विचार करून त्याचा सामना करणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. थोडंसं स्ट्रेस, टेन्शन, डोकेदुखी वगैरे या दरम्यान थोडीशी जास्त जाणवू शकेल. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला जी 28 तारीख आहे ती खूप फार महत्त्वाची कारण या 28 तारखेला चांगले असे योग भरपूर होतात. जसं की बुध आणि हर्षचा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु आणि शुक्राचा त्रिकोणी योग होणार आहे. शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. हर्षल आणि बुधाचा जो त्रिकोणी योग आहे तो तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. कागदोपत्री व्यवहार, कामाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय किंवा डिसिजन या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. ते अगदी व्यवस्थितपणे फलफिलित अचानकपणे तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काय अशा संकल्पना सुचतील, की ज्या भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभ फलदायी राहतील. जरूर त्यावर काम करा. त्या तुमच्यासाठी लाभदायी अशा ठरणार आहेत. याचप्रमाणे गुरु आणि शुक्राचा त्रिकोणी योग होणं सुद्धा होणार आहे. शुक्र जो की तुमचा लाभेश आहे, चतुर्थेश आहे आणि गुरु जो की तुमचा षष्ठ भाग्येश आहे. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे दशम आणि षष्ठ स्थानातून. त्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन चांगलं आहे. त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काही गोष्टी तुम्ही या दरम्यान करू शकता. याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा सुद्धा लाभ योग होणार आहे. अनपेक्षित काही लाभ या दरम्यान होऊ शकतील. याचप्रमाणे 29 तारखेला मंगळ आणि हर्षलचा त्रिकोणी योग होणार आहे. आता हा जो मंगळ हर्षलचा त्रिकोणी योग आहे, हा तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. आरोग्याच्या संदर्भात म्हणा किंवा तुमच्या कामाच्या संदर्भात म्हणा किंवा तुमचं जे काही तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्या संदर्भात त्याचप्रमाणे गृहिणी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो मंगळ हर्षलचा त्रिकोणी योग आहे तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. खास करून तुम्हाला या दरम्यान काही चांगलं ज्याला आपण नोकरी वगैरे म्हणतो अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतात आणि त्या अचानकपणे होतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे ती 11 तारखेला आहे आणि ती तुमच्या 7व्या सणात आहे. तर वैवाहिक 11 तारीख म्हणजे साधारणतः 10, 11, 12 या 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती साधारण 25 तारखेला गुरु पुष्यामृत योग खूपच चांगला आहे. एक तर गुरु पुष्यामृत योग सुद्धा आणि चंद्राला संपूर्ण बळ आहे म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आहे. तर तुम्हाला जी काही खरेदी करायची असेल सोन्याची, चांदीची किंवा आणखीन कुठल्या महत्त्वपूर्ण जी काही खरेदी करायची असेल हाउस होल्डसाठी ते तुम्ही या दरम्यान नक्की करू शकता आणि त्याचे तुम्हाला जे फायदे आहेत ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुमची इन्व्हेस्टमेंट चुकली जाणार नाही. इन्व्हेस्टमेंट तुमची बरोबर आहे. त्याचे रिटर्न सुद्धा तुम्हाला चांगले मिळतील किंवा ज्या काही वस्तू तुम्ही घ्याल त्याचा उपभोग तुम्हाला चांगल्या प्रकारे घेता येईल. तर गुरुपुष्यामृत योग आहे, पौर्णिमा आहे, 25 तारीख आहे या दरम्यान तुम्ही जी काही खरेदी आहे महत्त्वपूर्ण किंवा मोठी ती तुम्ही नक्की करू शकता. त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळू शकतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या जरी 6व्या स्थानात बरेचसे ग्रह येत असतील, की जे अशुभ स्थान आहेत, तरी सुद्धा गुरु जो काही तुमच्या 10व्या स्थानात आहे, त्या बरेचसे ग्रह त्याच्याबरोबर त्रिकोण योग करणार आहेत किंवा नवपंचम योग करणार आहेत, जो की शुभ फलदायी आहे. त्याच्यामुळे गोष्टी जरी टोकाच्या होत असल्या तरी शनीचे या ग्रहांबरोबर योग आणि शनीची जी 9वी दृश्य तुमच्या 6व्या स्थानावर आहे, त्याच्यामुळे गोष्टी काही फारशा टोकाच्या होणार नाही. परंतु याचा अर्थ असाही नाही, की तुम्ही अगदी बिनधास्त राहा. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचंच राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.